नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आता रात्री सगळेजण झोपलेले असतात. ईशान स्वप्नातच बडबड करत असतो की मला नाही जायचं शाळेत, ती मुलं मला खूप त्रास देतात, मला खूप चिडवतात, संयमीताई, अमित, पल्लवी, मला नाही जायचं शाळेत, असा हा बडबड करत असतो. आता याच्या आवाजाने अशोक मामांना जाग येते आणि अशोक मामा त्याला हात लावून म्हणतात, अरे ईशान बाळा. तर ईशान मात्र झोपेतच बडबड करत असतो. अशोक मामांना कळतं की त्याला भयंकर ताप आलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भैरवी ईशानच्या डोक्यावरती मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवत असते. अनिश अशोक मामांना म्हणतो की अहो बाबा, आम्हाला उठवायचं ना, तुम्ही रात्रभर ईशानच्या जवळ एकटेच बसून होतात. भैरवी म्हणते, हो ना बाबा, आम्हाला कळवायचं होतं तुम्ही. अशोक मामा म्हणतात, नाही, कसं आहे, तुम्ही ऑफिसवरून दमून आला होतात ना, त्यामुळं मी नाही उठवलं. तर ईशान इराला म्हणतो की इरा, आज मला स्कूलला येता येणार नाही, माझी सरप्राईज टेस्ट बुडणार. इरा त्याची समजूत घालत म्हणते की काही प्रॉब्लेम नाही ईशान, तू नेक्स्ट टाइम चांगला अभ्यास कर आणि टॉप कर. तर आता ह्यांच्यामध्ये डिस्कस होतं की आता ईशान सोबत कोण घरी थांबणार. अनिश म्हणतो की आज मला नाही जमणार, आज खरंच माझी महत्वाची मीटिंग आहे, मला नाही जमणार. तर भैरवी म्हणते ठीक आहे, मी थांबते. अशोक मामा म्हणतात, नाही नाही, मी थांबतो. भैरवी म्हणते, नको बाबा, तुम्ही आधीच खूप रात्रभर जागलेला आहात, आता परत घरात थांबणार आणि घरातली कामं करणार नाही. हवं तर तुम्ही हाफ डे घेऊन परत घरी या, पण आज मात्र ऑफिसला जा, मी आहे ईशानची काळजी घ्यायला. ईशानला मात्र ह्या सगळ्या गोष्टीचं फार वाईट वाटतं. तो म्हणतो की आय एम रिअली सॉरी, माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय ना. अशोक मामा म्हणतात, नाही रे बाळा, अजिबात असं काही नाहीये, उलट भांडणं झालेली लोक परत येतात, असं जरा तिरक्या नजरेनं अनिश आणि भैरवीकडे बघत म्हणतात. त्यानंतर आता अशोक मामा आणि संयमी इरा हे त्यांच्या त्यांच्या कामाला निघालेले असतात. अशोक मामा अनिशला अडवत म्हणतात की अनिश, मान्य, तुला तुझं आवडत असलेलं काम सोडून तुला इथं राहावं लागलेलं आहे, पण आता इथे राहतोयस तर चिडचिड करू नकोस आणि मुलांसमोर तर अजिबात नको. उगाच त्यांना असं वाटायला नको की आपण यांच्यावरती ओझं आहोत. तर अनिश म्हणतो, नाही बाबा, अजिबात असं नाहीये, मी मुलांचा काका असतो ना फक्त, तर त्यांचं भरपूर लाड करून सोडून दिलं असतं. त्यांच्या नावामध्ये माझं नाव जरी नसलं ना, तरी सुद्धा मी त्यांचा बाप आहे आणि एका बापाची काय काय कर्तव्य असतात ना, ती तुम्हाला सांगायला नको. असं म्हणून आता अनिश तिथून निघून जातो. त्यानंतर आता इकडे अशोक मामा ऑफिसमध्ये पोहोचतात. तृप्ती म्हणते की माझगावकर एक काम आहे. अशोक मामा जर तिच्यावरती ओरडतच म्हणतात की आहो थांबा, आपण इथे सगळेजण कामच करायला आलोय, जरा सेटल तर होऊ द्या. तृप्ती म्हणते की तेवढ्यासाठी सुद्धा आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये, खूप मोठा मॅटर झालाय. अशोक मामा म्हणतात की आता काय झालंय. हर्षा उठते आणि म्हणते की आपली जी हेरिटेज साईड आहे त्याच्या खाली झाडांचे रूट आलेले आहेत. अशोक मामा तिला जरा टोमणे देत म्हणतात की हो ना, तसंही तुम्हाला पहिल्यापासून रूटचा प्रॉब्लेमच आहे. तर तृप्ती म्हणते की भोंजाळे, मीटिंग रूम मध्ये चेअर्स लावा आणि माझ्यासाठी ब्लॅक कॉफी ठेवा. आता भैरवी आली की लगेच मीटिंग घेऊयात आपण यावरती. तर गायधनी म्हणतात की एक मिनिट, भैरवीचा मेसेज आलाय, आज भैरवी ऑफिसला येणार नाहीये. आता हे ऐकल्यावरती तृप्ती आणि हर्षा मोठ्यानेच म्हणतात की व्हॉट. पुढे हर्षा अशोक मामांना म्हणते की काय हो, तुमची सून येणार नाहीये हे तुम्ही आधी का नाही सांगितलं, आता एवढ्या वेळेस आपण बोलत होतो ना. अशोक मामा म्हणतात, ते काय मी सांगायचं. तर तर हर्षा म्हणते की हो, मग ती तुमची सून आहे, तुम्हाला माहिती नाही का, एरवी तर तुम्ही लय एकमेकांसोबत शेअर करत असतात, मग तुम्हाला ही गोष्ट माहित नाही की आज भैरवी ऑफिसला येणार नाही ते. यावरती अशोक मामा तिची जरा चांगलीच कान उघडणी करतात आणि तिला म्हणतात की याला प्रोफेशनल एथिक्स म्हणतात. आता माझी बॉस ही कामावरती येणार नाही हे मी तुम्हाला का सांगायचं, ती सांगेल ना स्वतःहून. आता मी प्रोफेशनल इथिक्स वापरून काम करतोय, त्याच्यातही तुम्हाला प्रॉब्लेम आहे, आणि ज्यावेळेस आम्ही घरगुती रिलेशनमध्ये आणतो त्यावेळेसही तुम्हाला प्रॉब्लेम आहे, तुम्हाला सगळ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला शेवटचं वॉर्न करतो हर्षा मॅडम, आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये ना नाक खुपसण्यापेक्षा कामामध्ये जरा लक्ष द्या. असं म्हटल्यावरती आता हर्षाचा चेहरा पडतो. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की भैरवी ईशानला औषध पाणी देते. थोड्या वेळातच तिला एक कॉल येतो. आता ती फार सिरियस होते आणि म्हणते ठीक आहे, मी 10-15 मिनिटांमध्ये पोहोचते, असं म्हणून फोन कट करते. त्यानंतर आता ती ईश्वर काकांना फोन करून ईशानची काळजी घेण्यासाठी बोलून घेते. त्यानंतर आता थोड्या वेळाने अनिश ऑफिसवरून घरी येतो. तेवढ्यात त्याला रस्त्यात तुषार भेटतो आणि म्हणतो की अरे अनिश, बरं झाला भेटलास, अरे केव्हाच आहे बाबा तुमच्या घरी जाऊन बसलेले आहेत. तर त्याला अनिश म्हणतो, अरे ठीक आहे ना, एवढं काय. तुषार चिडतो आणि म्हणतो, एवढं काय म्हणजे, अरे घरी लॉक बसवायचं काम चालू आहे, त्यांनी घरी थांबायला नको का. अनिश म्हणतो, मग तू थांब ना. तर तुषार म्हणतो, आता तर मला भीतीच वाटायला लागलेली आहे, बाबांना हल्ली छोट्या छोट्या गोष्टी फार विसरायला लागलेल्या आहेत. आई जशी गावाला निघून गेली ना, मला असं वाटतं की बाबांनी पण आता गावाला निघून जायला हवं. अनिश म्हणतो, अरे असं काय बोलतोस, ते तुझे वडील आहेत. तर तुषार म्हणतो की अनिश प्लीज, हा तुझ्या बाबांनी ऑलरेडी मला खूप लेक्चर दिले, आता तू देऊ नकोस, प्लीज लवकर घरी जा आणि बाबांना घरी पाठवून दे, मी त्यांची वाट पाहतोय. असं म्हणून आता तुषार तिथून निघून जातो. त्यानंतर आता अनिश घरी आल्यावरती पाहतो की ईश्वर काका आणि जवळ बसलेले. अनिश म्हणतो की भैरवी कुठे गेली. ईश्वर काका म्हणतात की अरे ती थोड्या वेळासाठी बाहेर गेलेली आहे, म्हणून मी थोड्या वेळ येऊन बसलेलो आहे.
आता अनिश खूप रागातच भैरवीला फोन लावायला लागतो. तितक्यात भैरवी येते. अनिश तिच्यावरती फार चिडतो आणि म्हणतो, कुठे गेली होतीस? थोड्या वेळ तुला थांबता येत नव्हतं का? काल मी अख्खा दिवसभर थांबलो होतो, पण तुला आज थांबता आलं नाही. गेली लगेच तुझं काम करायला, तेच महत्वाचं नाही का? आता भैरवी त्याला खूप सांगायचा प्रयत्न करत असते, पण अनिश मात्र काहीच ऐकायला तयार नसतो. तो तिला खूप बडबड करतो की तुला थोड्या वेळासाठी सुद्धा ईशान सोबत थांबता येत नव्हतं का? त्याची काळजी घेता येत नव्हती का? तुझं काम ईशानपेक्षा खूप इम्पॉर्टंट आहे का? असं खूप तिला बडबड करू लागतो. भैरवी मोठ्यानेच म्हणते की मी माझ्या कामासाठी गेलेच नव्हते. ईशानच्या शाळेमधून मला फोन आला होता, म्हणून मी अर्जंट गेले होते. आता हे ईशान सुद्धा ऐकतो आणि तो फारच घाबरतो. पुढे आता अनिश जरा शांत होतो. तो ईश्वर काकांना म्हणतो की ईश्वर काका, तुम्ही घरी जा, तुषार फार चिडलाय. ईश्वर काका म्हणतात, त्याचं काय, तो आजकाल खूपच चिडचिड करत असतो. पुढे म्हणतात की चल मी येतो. असं म्हणत आता ईश्वर काका तिथून निघून जातात. भैरवी शांतपणे ईशानच्या जवळ येऊन बसते. अनिश भैरवीला विचारतो की का बोलवलं होतं ईशानच्या शाळेत? भैरवी म्हणते, हेच जर तू मला आधी शांतपणे विचारलं असतं तर. काल पण तू हीच चूक केली होती. अनिश म्हणतो, बरं सांगशील का आता का बोलवलं होतं? भैरवी म्हणते की अरे ईशानच्या खूप कंप्लेंट्स आल्यात शाळेमधून. अरे त्याने कधीही होमवर्क कंप्लीट केलेलं नाही. सतत मारामारी खोड्या करत असतो तो. आणि परवा तर एका मुलाच्या वहीची पानं फाडली होती, म्हणून त्याची आई कंप्लेंट करायला आली होती. त्यासाठीच मला शाळेत बोलवलं होतं. आता ईशान घाबरतो आणि म्हणतो की प्लीज माऊ काका, मला नाही जायचं त्या शाळेमध्ये, नाही जायचं. असं म्हणून तो फार गायावाया करून रडू लागतो. भैरवी आणि अनिश दोघाही मात्र काहीच बोलत नाही. काय बोलावं त्यांना काहीच सुचत नाही. त्यानंतर आता अशोक मामा घरी आल्यावरती अनिशला म्हणतात की मी उद्या ईशानच्या शाळेमध्ये जाऊन येतो, पण तू हे ईशानला सांगू नकोस. अनिश म्हणतो की याचा अर्थ की उद्या पण ईशान घरीच राहणार, म्हणजे त्याच्यासाठी कुणीतरी घरी थांबावंच लागेल. अशोक मामा म्हणतात की हो, त्याला पर्याय नाही. अनिश म्हणतो की अहो बाबा, हे असं सतत किती दिवस चालणार आहे? अशोक मामा म्हणतात की हे बघ, लहान पोरं असली ना की आपल्याला तडजोडी ह्या कराव्याच लागतात, पैशामध्ये सुद्धा आणि वेळेमध्ये सुद्धा. अनिश म्हणतो की अहो बाबा, पण आता आपण तिघीजणी कमवतो आहोत ना, आपण कुठे त्यांना काही कमी पडून देतोय? अशोक मामा म्हणतात की अरे तुला माहिती नाही आता शाळांच्या फीस किती झालेल्या आहेत त्या. आत्ताच्या काळामध्ये मुलांना सांभाळणं ही सोपी गोष्ट राहिलेली नाहीये. तर अनिश म्हणतो की हो, पण त्यांना आता आपण काही कमी पडून देत नाहीये. अशोक मामा म्हणतात की कारण की भैरवीवरती ह्या सगळ्या गोष्टींचा भार आहे, म्हणून भैरवी करते, त्याच्यामुळे हे सगळं काही सुरळीत चाललेलं आहे. अनिश म्हणतो की हो, पण भैरवीने ह्या गोष्टीबद्दल कधी काही बोललेली नाहीये. अशोक मामा म्हणतात तो तिच्या मनाचा मोठेपणा झालेला आहे. हे बघ अनिश, आता तुला कठोर पाऊल उचलावं लागेल, तुला काहीतरी करावं लागेल. असं किती दिवस भैरवीच्या जीवावरती आपण जगणार आहोत? हे बघ, शेवटपर्यंत जर मुलांना सांभाळायचं असेल ना, तर तुलाच काहीतरी करावं लागेल. त्यानंतर आता मीना आणि चंदनराव दोघं जण घरी येतात. आता ह्या मीनाला अचानक काय झालं कुणास ठाऊक बरं का. ती अनिशबद्दल ना आता वेगळंच बोलायला लागलेली आहे. ती अशोक मामांना म्हणते की कसं असतं, संसार म्हटला की सगळा भार हा बाईच्याच अंगावरती पडतो. आता माझी भैरवी नाही का, आता ती एवढी कमवती म्हटल्यावरती तिच्यावरतीच सगळा भार आहे. घरातलंही बघायचं, बाहेरचे तिनेच बघायचं. अनिसचं काय हो, अनिसचं तर काय साधीच नोकरी, त्याच्यामुळे तर बघा ना त्याला कधी सुट्टी मिळते. पण माझ्या भैरवीचं तसं नाही ना. माझ्या भैरवीला तर कामालाही जायला लागतं आणि घरातलंही पाहावं लागतं. असंही मुद्दामूनच हायलाईट करत असते की माझी भैरवी किती जास्त कमवते अनिशपेक्षा. तर अशोक मामांना मात्र हे थोडं वेगळं वाटतं, तरी सुद्धा अशोक मामा हसून ही वेळ मारून नेतात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.